शॉर्ट पे चेंडू होता, फायदा उचलत नाहीये इथे. धावबाची संधी देखील होती. डॉट चेंडूची समाप्ती. प्रशासर ज्या चेंडूती चौकार षटकार यायचा होता तो चेंडू डॉट जातोय. समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. येणारे 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. राजदीपकडे क्षमता आहे. संदीप फुटाणे काहीतरी बातचीत करतोय, सांगतोय की लवकर तू शॉर्ट सिलेक्शन केलाय. चेंडूचा आपण मॅरिट बघ, चेंडू कशाप्रकारे फेकला तो हे बघ आणि मग चांगले फटके मार. संदीप फुटाणे या संघातील सर्वोत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू आहे. संदीप फुटाणे, राजदीप पाटील, मंगेश. चेंडू शॉर्ट पिच आहे. आता मात्र थांबून चेंडूचा समाचार घेतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. आमच्या डोंबिवली शहरान चषक गाजतय गावागावान आमच्या डोंबिवली शहरान स्वर्गीय विजय दादा चषक गाजतय कोलवली गावान स्वर्गीय विजय दादा. थँक्यू डीजे मास्टर. 13 धावांची गरज आहे. सुरेख फलंदाजी करतोय. या आधीचा पण चेंडू तसाच होता. आता मात्र मंगेश लाईन बदलतोय. यावेळेला आपण राईट राऊंड तिकडनं मारा करतोय मंगेश. राजदीप चेंडू पण ऑन साईडला पुल करायचा होता. चेंडू जातो कार्पेटच्या मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं. चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. 2 धावा इथं मात्र फॉर्मलिंग झालाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकतो यावेळेला 30 धावा. धावसंख्या 30. 11 धावांची गरज. मंगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राऊंड कडनं मारा करतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक करतोय. स्ट्राईक एंडला राजदीप चौधरी. चेंडू पुणे ऑन साईडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे, दीपक आहे. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. 10 धावांची गरज आहे. जर विचार केला तर आपण विजयदादा 11 संघाने प्रथम फलंदाजी करताना 40 धावा केल्या. 41 धावांचं लक्ष. गडी बाद झाले ते तब्बल 4 गडी बाद झाले ते. 8 गडी बाद झाले होते. तर आपण काटाई संघाचे 4 गडी बाद झालेत. चेंडू ऑन साईडला पूल केलाय. संदीप फुटाणे यासाठी जाणला जातं. 55 दशरा काय तर पाहायचं. षटकार. वंडर बाबाच्या नेतृत्वान केलं सामन्याचं आयोजन. मास्टर काय रणनीती आखली होती बघा काटाई संघाने. दीपकच्या षटकामध्ये सिंगल डबल धावा घ्यायच्या आणि आता मात्र येणाऱ्या गोलाजवळ अटॅकिंग क्रिकेट खेळायचं. राज 4 धावांची गरज आहे. षटकार आलाय. मंगेश गोलंदाजी मार्कवर. खूप चांगलं क्रिकेट खेळत. डोक्याने क्रिकेट खेळत. शांत डोक्याने क्रिकेट खेळून विजयश्री खेचून आले. फुलटॉस आहे. यावेळेला लॉफ करतोय आणि आपल्या स्टाईलने सामना फिनिश केलाय. षटकार. अप्रतिम गोलंदाजी केली. 5 गडी बाद केले. करण पाटील यायचंय. करण पाटील यायचंय. तर करण यायचंय. ते ऐसे करणने या सामन्याचा दरम्यानचा आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच. आमच्या नितीन दादा शेखरकर यांच्या शुभ हस्ते आपण देतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. एक उद्योजक आहेत, दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच. तब्बल 5 खेळाडू बाद केले. नक्कीच या स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटला. चांगली गोलंदाजी आणि कमी धावसंख्येवरती रोखून ठेवला. आणि या सामन्याचा आपण देतो दरम्यान सामनावीर आपण देत आहोत. जरा जोरदार टाळ्या होत्या. चांगली गोलंदाजी. 5 विकेट दरम्यान एकाच मॅच मध्ये. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. अभिनंदन. या दरम्यान यायचे 2 मिनिटं आपण चर्चा मात्र करूया. करणशी नक्कीच 5 विकेट एकाच मॅच मध्ये घेतलेस. काय सांगशील? कारण का जेव्हा उतरला मैदानाच्या आतमध्ये गोळी संघ खेळत होता, काय होतं नक्की मनामध्ये?
काय हरकत नाही नक्कीच ग्रामीणचे खेळाडू आणि अजून बघतो आपण एवढा मोठा देखील नाही आहे, अंडर 19-20चा खेळाडू असेल. नक्कीच मात्र पुढे जाऊन चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर आपण जाऊ लगेच दुसऱ्या मॅचकडे. दुसऱ्या फेरीतील आपल्याला पहिली मॅच पाहायला मिळेल. गौरीशंकर क्रिकेट संघ गौरीपाडा विरुद्ध श्रीगणेश क्रिकेट संघ बालेगाव अशी एक चांगली लढत आपल्याला मात्र पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. मॅचेस आपण लवकरात लवकर खेळायच्या आहेत. जास्त मात्र आपण वेग घेऊ नका. नंबर द्यायची विनंती आहे की आपण लवकरात लवकर इथे माझा सामना सुरू करूया. माझ्या जसे सुरू होईल आपण पुन्हा एकदा ऐकूया आमचे ज्येष्ठ समालोचक प्रसादजी परब यांना. थँक्यू सो मच. थँक्यू राहुल, थँक्यू बाळू पाटील. बाळेगाव संघाने ओपनिंग बॅट्समन पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेक जिंकून गौरीशंकर गौरीपाडा संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बाळेगाव संघाला इन्व्हाइट केले फलंदाजी करण्यासाठी. बाळेगाव संघाच्या आघाडीचे फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. भावेश होते स्ट्रायकिंग एंडला आणि भावेशच्या सोबत आले तर स्वतः संघनायक बंटी आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो गौरीपाडा संघाकडून हेमंत. नगरसेवक चषक स्पर्धा गाजवली हेमंतने. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड स्वीकारला. बाईक पटकावली त्या स्पर्धेमध्ये. ऑल द बेस्ट. टाइम मॅच करायचा आहे. बरोबर 2 वाजून 49 मिनिटं झाली आहेत. सामन्याला ती सुरुवात होते आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायची आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पहिला चेंडू हेमंतचा. ऑप्शनचा थोडासा बाहेर चेंडू होता. समोर खेळलेत. खराब क्षेत्ररक्षण मिड ऑफ मध्ये. 2 धावा सहज इथे पूर्ण होत आहेत. झेल उडाला होता. झेल इथे ड्रॉप झालाय जयेश शेळकेकडून आणि पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता इथे निश्चित येणार होती गोलंदाजाच्या नावावर हेमंतच्या नावावर, पण तिथे मात्र होती ती चूक जयेशकडून. जयेशने झेल सोडलाय आणि धावा अंकित झाल्या त्या धावफलकावर 2. ऑन साइड चांगला फटका. चांगलं टायमिंग. सुटलेल्या झेलचं उत्तर दिलंय ते गौरीपाडा संघाला आणि बघायचंय पंच यावर काढणी न देणार. चौकार की षटकार. सीमारेच्या बाहेर 4 धावा. गुड शॉट. भावेश सुपर बॅटिंग. धावसंख्या धावफलकावर 6. सुरुवात चांगली देखणी आणि आश्वासक सुरुवात पाहायला मिळते ती बाळेगाव संघाकडून. थांबून केलेत पॉज अँड एक्झिक्यूट. चांगला फटका. लॉंग लेगला चेंडू. आउटफील्ड फास्ट असल्याने खूप वेगाने जातोय. सीमारेषेच्या बाहेर जाणार चेंडू. अजून एक दमदार फटका. चौकार. झेल सुटल्यानंतर कशा प्रकारे फलंदाज तुटून पडतात त्याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळते मैदानावर. आणि भावेश एक आक्रमक सुरुवात देत असताना मगाच्या सामन्यामध्ये तेवढा मात्र यशस्वी ठरला नाही, पण या सामन्यामध्ये मागच्या सामन्याच्या चुका दुरुस्त करून खूप चांगली बॅटिंग करण्याचा तो प्रयत्न करतोय. 2 चौका त्याने गॅपमध्ये एक्झिक्यूट केलेत आणि खूप चांगली सुरुवात बाळेगाव संघाला त्याने करून दिलेली आहे. धावसंख्या धावफलकावर 10 दुहेरी अंकामध्ये. चांगली फाईट. गौरीशंकर गौरीपाडा विरुद्ध बाळेगाव. द विकेट. स्टेप आउट झालेत कव्हर्स मध्ये. इनसाइड आउट. खूप चांगला फटका. डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणार, पण चेंडूच्या मागे 3 खेळाडू. कोण शर्यती जिंकणार. चेंडू थांबण्यात यश मिळत नाहीये. प्रयत्न चांगला होता पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 3-4 इन अ रो. चौकार चौकार आणि चौकार.
पहिला चौकार एलिगंट शॉट होता, स्कोर द विकेट चेंडूला एक्झिक्यूट केलं. नंतर लॉंग लेग, हे 2 चौकार आणि तिसरा चौकार. तिसऱ्या चौकार तुम्ही पाहिला तो इनसाइड आउटच्या माध्यमातून, आणि 3 चौकार 3 वेगळ्या रोमध्ये एक्झिक्यूट केले. खूप चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट, एक ब्राईट स्टार्ट दिला आपल्या संघाला. आश्वासक सुरुवात, उल्लेखनीय सुरुवात, आत्मविश्वास सुरुवात आणि समोरच्या संघावर दडपण आणणारी सुरुवात मला पाहायला मिळते ती फलंदाज भावेशकडून. शाळकरी विद्यार्थी सुद्धा उपस्थित आहेत, एन्जॉय करतायत ही स्पर्धा. ओ द विकेट, ऑन साइड स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, उत्तर दिलाय लगेच ताबडतोब. मागचे काही चेंडू चौकार पाहायला मिळाले. 3 चेंडू तुझे होते तर 1 चेंडू माझा होता. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. विविध लक्ष्मी विद्यालय या सर्व शाळेतले हे सर्व विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत. आणि खास करून गोळीरी गावची क्रिकेट स्पर्धा आहे. विजयदादा क्रिकेट क्लब गोळीरी हे प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांच्याच नावाने ही शाळा आहे. आज सर्व शिक्षक वर्गसुद्धा इथे उपस्थित आहेत. शिक्षक वर्ग स्वतः तिथे, सर्व शिक्षक इथे सर्व आमच्या विद्यार्थ्यांना इथे घेऊन आलेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी सर्वांचं आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. गोलंदाज यश मिळाले, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होतोय तो स्ट्रायकिंग एंडला. भावेश त्याची जागा होती, त्याच्या आतमध्ये नवीन फलंदाज भरत बोराडे येत आहेत. नवीन फलंदाज भरत बोराडे मैदानाच्या आतमध्ये. पंचांच्या भूमिकेत सुभाष पाटील आणि अभि परब. हेमंतचा पुढील चेंडू. यश मिळालंय संघाला, पण धावसंख्या आपण पाहतो धावफरक नक्कीच झाले ते एकूण 14 धावा. हेमंत, ओ द विकेट, फुल टॉस चेंडू, द बॅक टू द बॉलर. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वर येण्याचा प्रयत्न करतायत, पण चेंडूमध्ये जबरदस्त वेग होता. सीमारेषा बाहेर, स्क्रीनच्या समोर चौकार. मैदानावर आले भरत बोराडे आणि पहिल्याच चेंडूवर चौकाराने खातं उघडत असताना अजून एक चांगली सुरुवात आपल्या संघाला त्यांनी करून दिलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाकडे धावसंख्या 18 धावा धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यात. कैलासवासी पार्वतीबाई पुंडलिक पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचं विविध लक्ष्मी विद्यालय गोळिवली या सर्व शाळेचे सर्व विद्यार्थिनी आहेत आणि त्या शाळेचे शिक्षकसुद्धा उपस्थित आहेत. सर्वांचं या स्वर्गीय विजयदा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. दुसरं षटक घेऊन खांबाळपाडा एंडकडून गोलंदाजी केली जाईल. स्ट्रायकिंग एंडला बंटी, रवी म्हात्रेचा चेंडू सोपवला आहे. पहिल्या षटकात भरपूर धावा खर्च झाल्यात. ऑन साईडला चांगला पुलचा फटका, क्षेत्ररक्षक आय डीपमध्ये, पण बाउन्स एवढा जबरदस्त आहे मैदानावर. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. लॉंग लेगच्या दिशेने चौकार. नवनीत वालिलकर, दैसर मोरीचे आहेत. खूप चांगलं संगीत. शॉट ऑफ गुड लेंथ ऑन द टोस, खूप चांगला फटका अपरकटचा, डोळ्यांचं पारणं फेडणारा आणि प्रेक्षकांना एक लीला सादर करणारा सीमारेषेच्या बाहेर चौकार.
खूप चांगलं टायमिंग, खूप चांगली फटकेबाजी. जणू काही मागच्या षटकातले 6 चेंडू नॉन स्ट्रायकेटला उभं राहून वाट बघत होता की कधी मला संधी मिळते, आणि संधी मिळाल्यानंतर कॅप्टन नॉक पाहायला मिळतोय. 2 चौकार आले ते संगणकाच्या बॅटमधून. 2 चेंडू 2 चौकार. राऊंड विकेट येत असताना हा चौकार तुम्हाला अप्पर कटच्या माध्यमातून पाहायला मिळाला. उंची थोडीशी कमी आहे, त्यामुळे चेंडू व्यवस्थित जज करता येतोय, चेंडू व्यवस्थित पाहता येतोय, आणि आपल्या फटके, आपल्या भात्यामध्ये असलेले सर्व फटके इथे दाखवतोय तो फलंदाज बंटी. गुड बॅटिंग. धावसंख्या धावफलकावर 26. 26 धावफलकावर. राऊंड विकेट. पुन्हा शॉट ऑफ गुड लाईन स्लाइस केले चेंडूला 2 खंडच्या गॅप मधला. वॉट अ शॉट. टायमिंग. खूप चांगला चौकार. तिसरा चौकार येतो तो संगनायक बंटीच्या बॅटमधून. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी. ज्या खेळाडूची उंची कमी आहे, खास करून क्रिकेटमध्ये बाळू, त्या खेळाडूंनी मोठा कीर्तिमान हासिल केलाय. विक्रमादित्य सुनील गावस्कर. शॉट ऑफ गुड लाईन. अपिश खेळत थोडंसं सेफ शॉट आहे. क्विक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केलंय. चांगल्या चेंडूला सन्मान सुद्धा देत आहेत विक्रमादित्य सुनील गावस्कर. त्यानंतर मी आवर्जून उल्लेख करेन भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. असे मात्र खेळाडू ज्यांनी मात्र एक वेगळा कीर्तिमान स्थापित केलाय क्रिकेट विश्वामध्ये. आणि बंटी सुद्धा जणू काय तेच काम करतोय. 3 चेंडू ते 3 चौकार, आणि ते सुद्धा डोळ्यांचं पारणं फेडणार आहे. 7 चौकार आतापर्यंत कुठले गेले ते बाळेगाव संघाकडून. ही मोठी उपलब्धी आहे या संघाची. धावा कुठल्या गेल्या ते एकूण 31. थांबून खेळायचा प्रयत्न होता. खूप बाउन्स. चांगला चेंडू बाउन्स पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडचे पंच इशारा करतात मुख्य पंचांना, आणि मुख्य पंचांनी इशारा केलाय तो रवीला. 1 बाउन्सरचा कोठा तुझ्या या षटकातला पूर्ण झालाय. गुड डिसिजन फ्रॉम अवी परब. चेंज होतं पेस. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर पूर्णपणे रोल केले या चेंडूच्या भोवती. हवेमध्ये चेंडू ड्रिफ्ट करण्याचा प्रयत्न होता, आणि तो प्रयत्न निश्चित यशस्वी होतोय, आणि शेवटचा चेंडू जातो तो निर्धाव. षटक दुसरं समाप्त होत आहे. 2 षटकाकडे धावसंख्या धावफलकावर 15.5च्या गतीने अंकित झाले ते 31 धावा एकाकडेच्या मोबदल्यात. दुसरं षटक इथे समाप्त होते रवी मात्रेचं. या षटकात सुद्धा चांगली फलंदाजी करण्याचा इथे प्रयत्न फलंदाजांनी केला. 3 चौकार वसूल झाले, पण नंतरच्या 3 चेंडूत फक्त 1च धाव रवीने खर्च केली. एकूण धावा धावसंख्या धावफलकावर 31 आहे. 15.5ची गती ठेवली आहे प्रति षटकामागे. गोलंदाज तिथे मयूर म्हात्रे. राऊंड विकेट. आपटलेला चेंडू. जबरदस्त टायमिंग. काय हुक दाखवलाय. वॉट अ शॉट. कडक शॉट. चेंडू सीमारेच्या बाहेर षटकार. म्हटलं तर गाणं सुद्धा कडकच वाजलंय. खूप चांगलं संगीत. नवनाथ वालिलकर अँड वी. सुपर शॉट फ्रॉम कॅप्टन नॉक फ्रॉम कॅप्टन, अँड गुड बॅटिंग फ्रॉम द कॅप्टन बंटी. षटकार वसूल केलाय, आणि संघाची धावसंख्या वेग पकडते, उंच उडी घेते. गरुड नाही तर मी म्हणेन फिनिक्स भरारी घेते, आणि जाऊन विसावते ती 37 या धावसंख्येवर. सुरुवात चांगली आहे पहिल्या षटकापासूनच. पहिल्या षटकात 18 धावा कुठल्या. मागच्या षटकामध्ये आपण जर धावांचा उल्लेख केला तर 13 धावा कुठल्या. या षटकाची सुरुवात षटकाराने झाली आहे. सामना लगेच सुरू करायचा आहे. गौरीपाडा संघ. चेंज होतं पेस होतं. गतीमध्ये परिवर्तन केलं. मागच्या चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये या चेंडू थोडासा मात्र कमी गतीने फेकतायत. गुडलेनचा वापर करतायत, त्यातून त्यांचा चेंडू थोडासा बाउन्स होतोय,
आणि अंदाज चुकतोय तो बंटीचा. बंटीकडून पहिला चेंडू मिस होतोय मागच्या 6 चेंडूमध्ये. बघायचं आहे फटका थोडासा मिस टाइम आहे. शतक दुर्वाना जज करतोय. मिड विकेटला झेल स्वीकारलाय आणि इथे दुसरं यश मिळते. ते संघाला खूप वेळानंतर का होईना पण इथे संगणकाला बाद करण्यात यश मिळतंय. फलंदाज बाद. व्हेरी गुड नॉक फ्रॉम कॅप्टन. 23 धावांची पार्टनरशिप सेकंड विकेटसाठी केली आणि खूप चांगली फलंदाजी. 9 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान दिलं बंटीने आपल्या बॅटमधून. 4थ्या क्रमांकावर या संघाचा महत्त्वाचा खेळाडू होता तो मेघनाथ. एक मिनिट प्रसाद सर तुम्हाला थांबवतोय कारण का अलॉसमेंट खूप महत्त्वाची. जे आपले शालकरी नक्कीच मुलं आले आहेत त्या सर्वां मुलांसाठी नक्की सुवर्ण संधी आहे. त्यांनी जर झेल पकडला तर आयोजकांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 नव्हे 1000 नव्हे तर 3000 रुपयाचं पारितोषिक खास करून जे शालकरी मुलं आहेत त्यांच्यासाठी. प्रसाद सर. चेतन काळन यांच्याकडून पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारला मेघनाथ गोळीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. चेतन काळन यांच्याकडून हे पारितोषिक मेघनाथसाठी असेल. 500 रुपीज फॉर एव्हरी 6. पण तेवढी सुवर्ण संधी असेल ती शाळकरी विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे सामना बघण्यामध्ये आपला वेळ घालवा. बाकी कुठे हिंडू नका. जर सामना बरोबर बघितला जर झेल आला तर झेल पकडला तर आजचा दिवस तुमचा. 3000 रुपयाचा कॅश प्राईज. ओ द विकेट. ओ बॉटम हँड अप्रतिम चेंडू. यॉर्करचा चेंडू होता. ऑन साईड हलका त्याने प्लेस केला. बॉटम हँडचा वापर केलाय. शेतशक दूरवर नाही त्यात इंटेलिजंट क्रिकेट दाखवत असताना 2 धावा वेगाने पूर्ण होत आहेत. गुड रनिंग. 2 धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत मेघनाथकडून. मेघनाची धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहतात खातं उघडतं 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन विसावते ती 40 या धावसंख्येवर. खूप चांगलं पारितोषिक बाळू खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी. ओ द विकेट. बॉटम हँड सेफ हँड एक्झिक्यूट केलाय. मिड ऑफ चेंडू मागे जातोय. डीप एक्स्ट्रा गावला क्षेत्रक्षक येत्या चेंडू उचलण्यासाठी 2 धावाचा प्रयत्न असेल आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. पण जर त्या दिशेने जर षटकार गेला त्यासाठी तुम्हाला 2च षटकं मिळणार आहे जेमतेम. येस पंचांचा इशारा इथे 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांची धावसंख्या 14.00च्या गतीने आले त्या 42 धावा. पण मी आवर्जून उल्लेख या गोष्टीचा करेन की कॉमेंट्री बॉक्स एंडकडून 3 षटकं हाताळली जातात तर खंबाळपाडा एंडकडून 2 षटकं हाताळली जातात आणि त्या 2 षटकांमध्ये जर संधी तुम्हाला साधायची असेल तर तिथे जर चेंडू येतोय जर कुठला षटकार येतोय तर त्या विद्यार्थ्यांना जेलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ज्या ठिकाणी जास्तीत जास्त फटके खेळले जातात असं मी म्हणतोय ज्या ठिकाणी ते जाऊन बसले ज्या ठिकाणी त्यांनी स्वतःला सेट करून घेतलं आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त षटकार येतात आणि तशा मुमेंटला जर तिथे षटकार येतोय तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज आयोजकांकडून असेल. हे सगळ्यात मोठं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये ते आमच्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी. रण मैदानी घुमे असा आवाज चौकार षटकाराचा सन्मान. रण मैदानी घुमे असा आवाज चौकार षटकाराचा सन्मान. चषक मानाचा ग्रामीण संघाचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. चषक मानाचा ग्रामीण संघाचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. स्वर्गीय विजय दादा स्मृती जय जय. 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 तीन षटकांचा खेळ समाप्त होते. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या षटकात 18 धावा नंतरच्या षटकात आपण पाहिल्या 13 धावा. मागच्या षटकात मला दीपक केणे सांगतायत धावा आल्यात त्या मैदानावर 11. त्यामुळे ग्राफ थोडासा खाली आला आहे पण सरासरी चांगली राखली असं मी म्हणेन. 14.00.
षटकातल्या पहिल्या षटकातल्या 18 नंतर 13 नंतर 11, त्यामुळे ग्राफ थोडासा खाली आलाय आणि बघायचं या 2 षटकांमध्ये तो ग्राफ अजून खाली येणार की मेघनाथ कोळी त्याला एक्सेलेट करून मात्र वरती चढवणार. स्ट्राईक एंडला भरत आहेत, तर षटक दिलंय गोलंदाज हेमंतच्या हातामध्ये संगनायकाने. हेमंत षटक हाताला खांबाडपाडा एंड कडून पहिल्या षटकात 18 धावा खर्च केल्या. ओ जबरदस्त टायमिंग बघायचंय, चेंडू उंच गेलाय स्वतः हेमंत चेंडूच्या खाली, मिस टाइम फटका. असं वाटलं की चेंडू जळू काही फिनिश होईल की एवढी ताकद वापरली होती, पण टायमिंग होत नाहीये. चेंडू हवेमध्ये आणि कॅच इथे मात्र स्वतः बॉल अँड कॉट स्वतः पकडतोय तो हेमंत. न्यू बॅट्समन इन अजय भरतची जागा घेतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला फलंदाज 14 धावसंख्येने बाद झाला, दुसरा फलंदाज 37 धावसंख्येने बाद झाला. दुसऱ्या विकेटसाठी 23 धावांची पार्टनरशिप इथे बिल्टअप केली. तर मागच्या म्हणजे तिसरा जेव्हा गडी बाद झाला तेव्हा चौथ्या विकेटसाठी मात्र पार्टनरशिप फक्त 7 धावांची पाहायला मिळाली, 5 धावांची फक्त. स्ट्राईक एंडला मेघनाथ. ओ जबरदस्त टायमिंग, स्टँड अँड डिलिव्हर, सेन्सेशनल शॉट ऑफ द मॅच. चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. चषक गाजतय गावागावान आमच्या डोंबिवली शहरान, स्वर्गीय विजय दादा चषक गाजतय कोलवली गावान. चेतन काळे यांच्याकडून पारितोषिक आहे ते 500 रुपयाचं प्रत्येक षटकाराला, ते मेघनाथ कोळीसाठी. तो एक षटकार वसूल झालाय मेघनाथसाठी. गुड बॅटिंग, सुपर शॉट, क्रॅकिंग शॉट फ्रॉम मेघनाथ. धावसंख्या 10 फलकावर 48. समोर खेळतो ऑन साईडला, थोडासा जमिनीलगत फटका आहे. शतशक लॉंगॉनला चेंडू कव्हर करताय तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. फिक्स चांगले होते. धावसंख्या 10 फलकावर 49. 3 गडी बाद झालेत. आघाडीचे 3 फलंदाज तंबूत परतलेत, भावेश, बंटी आणि भरत. मेघनाथ आणि मेघनाथच्या सोबत आले ते अजय, मेघनाथ कोळी आणि अजय कोळी. 49 लॉस ऑफ 3 इन द 4th ओव्हर. धावांचा वेग होण्याचा प्रयत्न असेल बाळे विरुद्ध गौरीपाड्या सामन्यामध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, खराब सिलेक्शन, चेंडूच्या रेषेत बिलकुल नव्हते. आणि पहिला चेंडू ही ते सरप्राईज आहे थोडंसं अजय, की पहिला चेंडू तुम्ही जेव्हा फेस करताय आणि ज्या गोलंदाजासमोर मी सहसा तुम्ही खेळले नाही आहेत, एक्सपिरियन्स तुमच्याकडे कमी आहे, याचा अनुभव नव्हता आणि तो सुद्धा रिव्हर्स फटका खेळण्याचा मोह त्या आवडताला नाही आणि क्लीन बॉल, फलंदाज बाद. कधी कधी फलंदाज बाळू आपण पाहतो की स्वतःच्या शैलीला मुरड घालून हे फटके खेळतात. इथं तुम्हाला स्वतःचं आधी अकाउंट ओपन करायचं असं, खातं उघडायचं असतं. अशा मोमेंटला एका महत्त्वाच्या सामन्यामध्ये तुम्ही अशा चुका करू शकत नाही. मेघनाथ नो डाऊट एका बाजूने तो चांगला किल्ला लढवतोय, पण त्याला 7 महत्त्वाची आहे. एखादा चेंडू निर्धाव जातोय तर त्यामुळे धावात सुद्धा कमी पाहायला मिळत आहेत. दडपण येतं आणि बघायचं दडपण कशा प्रकारे झुगारणार. इथे फलंदाज स्ट्रायकिंग गेला महेश कोळी ऑनसाईडला चेंडूला प्लेस केला आहे. टायमिंग चांगला आहे, एक धाव कंप्लीट केली आहे. हेच करायचं आहे तुम्हाला. मेघनाथला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायचं आहे, कारण त्याच्याकडे मात्र धावांचा भंडार आहे. तर 50 अप 50 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत त्या बाळेगाव संघाच्या या 4थ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग गेला मेघनाथ कोळी. खूप चांगला चेंडू, खूपच चांगला चेंडू होता. बॉटम हँडचा वापर केला, सेफ हँडने चेंडूला एक्झिक्यूट केलं. मिड ऑफ चेंडू मागे जातोय. एका चांगल्या गोलंदाजी हीच ओळख असते. एका चांगला फलंदाज समोर जर असेल त्याला मात्र कशाप्रकारे थांबवावं, कशावर त्याला खेळून ठेवावं, आणि याचं तुम्हाला उत्तर पाहायला मिळालं. अप्रतिम चेंडू हाताळला आणि जखडून ठेवलं ते या चेंडूवर, ते हे मेघनाथला. तर षटक 4 समाप्त होत आहेत. 4 षटकातील धावसंख्या 10 फलकावर पाहायला मिळते ती एकूण 52 धावा. सरासरी मात्र तुम्ही पाहतात मैदानावर 12.51 धावा सरासरी मला पाहायला मिळते ती 12.75च्या सरीने आल्यात त्या एकूण 51 धावा, आणि त्यासाठी गमावलेत एकूण 4 फलंदाज ते बाळेगाव संघाने. चषक गाजतय कोलवली गावान, स्वर्गीय विजय दादा चषक गाजतय कोलवली गावान, स्वर्गीय विजय दादा चषक गाजतय कोलवली गावान.
तर बघायचं आहे निर्णायक षटकामध्ये किती धावसंख्या गुटण्याचा इथे प्रयत्न असेल. GTCचे CEO सूरज आमच्यासोबत आहेत आणि सूरजला सुद्धा शुभेच्छा, पूर्ण टीमला शुभेच्छा रत्नागिरी टूरसाठी. आणि अभिमान आहे गोष्ट बाळू की मला तिथे GTCवर काम करण्याची एक संधी मिळते. गेल्या वर्षी आम्हाला जायला जमलं नाही कारण रतनबुवा टुर्नामेंटचं आणि रत्नागिरी चॅलेंजरच्या टुर्नामेंटचं शेड्यूल सेम डेटला होतं. पण काही पहिल्या वर्षी स्पर्धा कव्हर केली, पण तिसऱ्या वर्षामध्ये वर्णी लागली आहे ती ग्लोबल टेनिस क्रिकेटची. ते रत्नागिरीचं क्रिकेट अजून ग्लोबलाइज करण्याची नामी संधी असेल ती GTCच्या टीमकडे. निर्णायक षटक या षटकात बघायचं आहे किती धावा येणार ओव्हर द विकेट. हा चेंडू थोडासा आउटस्विंग होतोय, एक उंचपूर असा गोलंदाज आणि आउटस्विंग जेव्हा बघितलं तेव्हा चेंडू मात्र रिलीज झाल्यानंतर तो मात्र बाहेर वळला आहे. तो रिटर्न क्रिजच्या सुद्धा बाहेर. वाईड बॉलचा इशारा आला, गोलंदाज आहेत ते मिथुन. 52 ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग येला मेघनाथ. प्रत्येक षटकाला पारितोषिक मेघनाथसाठी आहे. थांबून खेळलेत अपिश आणि क्रॅकिंग शॉट पनिश सीमारेषे बाहेर षटकार. वंडर बाबाच्या नेतृत्वानं केलं सामन्याचं आयोजन. अग्री कोल्यांचा अभिमान, कार्य सम्राट आहेत महान. सुपर्ब अँड ब्युटिफुल शॉट फ्रॉम मेघनाथ कोळी. दुसरा षटकार आलाय तो मेघनाथच्या बॅटमधून. धावांचा वेग तो वाढवतो या स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये मिथुनच्या समोर. 58 लॉस ऑफ 4 इन द लास्ट ओव्हर, इन द स्लॉग ओव्हर, इन द डेथ ओव्हर. ओ द विकेट. आउट साईडला प्लेस केलाय, टायमिंग होत नाहीये. शतशः डीपमध्ये स्क्वेअर लेवरने चेंडू उचलण्यासाठी येत आहेत. मिड विकेटचा हेमंत आले, वेगाने चेंडू उचलत आहेत. फेक चांगली होते आहे आणि चेंडू हातामध्ये आल्याच लगेच एसटीवर तो जाऊ दिला हाताला लागून आणि 2 धावा वेगाने ते पूर्ण सुद्धा होत आहेत. सहजगत्या पूर्ण करतोय. धावसंख्या धावफलकावर 60 अप, 60 धावा पूर्ण होत आहेत धावफलकावर या निर्णायक षटकामध्ये. लॉस ऑफ टोटल 4 विकेट. मिथुन निर्णायक षटकामध्ये गौरीवाडा संघाकडून. थांबून खेळलेत, पॉज अँड एक्झिक्यूट. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. सापळा रचला होता, ट्रॅप रचला होता आणि ट्रॅप मध्ये पकडला जातोय तो मेघनाथ कोळी. फलंदाज बाद. सुधीर दादांचं आयोजन छान, गावोगावी गाती गुणगान. प्रेम दादा हाय खंबीर, सामने होतील हो जो मान. स्वर्गीय विजय दादा चषक गाजतय कोलवली गावन. 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 न्यू बॅट्समन इन तेजस. मेघनाथची चांगली फलंदाजी केली. मेघनाथने धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. मेघनाथने आपल्या बॅटमधून कुठल्या त्या एकूण 20 धावा 7 चेंडूमध्ये. ओ द विकेट. थांबून खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. भरपूर शफल झाले. तेजस आहे स्ट्रायकिंग एंडला आणि चेंडू यष्टीच्या वरून निघून जातोय. डॉट बॉल. धावसंख्या कायम धावफलकावर मला सांगतात दीपक अंकित झाले त्या 60. ऑन साईडला प्लेस केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू उचलण्यासाठी येतात वेगाने पण 2 खेळाडूंच्या गॅपमधून चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जय जय महा पहिल्या सत्राला हा शेवटचा चेंडू. ओ द विकेट. थांबून खेळायचा प्रयत्न होता. नॅशनल लेट स्विंग आहे. षटक इथे संपतंय. चेतन काळे यांच्याकडून पारितोषिक होतं ते मेघनाथसाठी. ते आमच्याकडे जमा आहे. 2 षटकार ठोकलेत ते मेघनाथने आणि 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल ते मेघनाथ कोळीला. तर 64 धावा अंकित झाल्या धावफलकावर आणि 65 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय ते बाळेगाव संघाने गौरीपाडा संघाच्या समोर.
गिरिजामाता क्रिकेट क्लब जुनी डोंबिवली कॅप्टन ताबडतोब रिपोर्ट करा टॉससाठी. दोन्ही संघटनांनी यायचं आहे व्यासपीठावर. येस. तर टॉससाठी आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे आहे. म्हात्रेवाडा टीमचे कॅप्टन आणि जुनी डोंबिवली टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. प्लीज फास्ट, वेळ घेऊ नका, लवकरात लवकर टॉससाठी आपण यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये प्रत्येकी आम्ही टॉस करतोय, तर लवकरात लवकर टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायची. प्लीज फास्ट, लवकर या. या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये 65 धावेंचं लक्ष आहे. सामना जिंकण्यासाठी ते मैदानावर गौरीवाडा या संघाला. पुढच्या सामन्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो दोन्ही संघटनांनी यायचं आहे. मातेपाडा विरुद्ध जुनी डोंबिवली. सन्मान्य दशरथ शिकंकर यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सन्मान्य आमचे अतिथी मान्यवर पाहुणे, पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. यापुढची एक अप्रतिम अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन टीममध्ये एक चांगला सामना आपल्याला पाहायला भेटेल. तर या दोन्ही टीमच्या कॅप्टननी म्हात्रेपाडा विरुद्ध जुनी डोंबिवली अशी लढत आजच्या दिवसातील दुसरी नक्कीच आपण बघतोय. हे दोन्ही संघ मात्र आमने सामने येतात. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत आहे. कोणाची कॉलिंग आहे? टॉस पहिला चला तुम्ही आता बंद करा मोठी. हा चला बोला, कोण कॉलिंग करतो? चला कृष्णा कॉलिंग करतात. उडवायचं आपण वरती. तर कॉलिंग काटा असा नक्कीच कौल आहे. दरम्यान काटाच येतो. टॉस मात्र जिंकले, जास्त काही विचारणार, फक्त डिसिजन दरम्यान विचारणार आहे. क्षेत्ररक्षण करणार. बेस्ट ऑफ लक विजयासाठी. 5च ओव्हरची मॅच असेल तर तुला देखील नक्कीच शुभेच्छा. विनंती आहे नक्कीच व्यासपीठावरती पुन्हा एकदा माते विराजमान बाबा आमच्या अतिथी पाहुण्यांनी. तर आपण जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. सज्ज आहेत आमचे सिनियर समालोचक बालू पाटील. ठीक आहे राहुल. तर 65 धावांचं लक्ष. सलामीची जोडी आपण पाहू शकता. यावेळेला रवी आणि सागर ही जोडी. तर बाळेगाव संघाकडून पहिलं षटक घेऊन येतं यावेळेला पंकज बोराडे. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतं. 65 धावांचं लक्ष. स्ट्राईक एंडला रवी, नो स्ट्राईकला सागर, ऑन साईडला क्षेत्ररक्षण, फाईन लेग आपण शॉर्ट लेगला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण मिडविकेट रिझनमध्ये आपण पाहू शकता. एक मिडॉनला पंकज. पहिला चेंडू यावेळेला सरळ बॅटने खेळतो. चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑफ लास. क्षेत्ररक्षक आहे, एकने खातं उघडतोय रवी. आता स्ट्राईक एंडला फलंदाज आपण सागरला पाहू शकता. तर 65 धावा आहेत कुटाच्या आधी. तर मात्र गौरीपाडा संघाला 64 धावा केल्या आहेत. श्री गणेश बाळे संघाने प्रथम फलंदाजी करताना पंकज गोलंदाजी मार्क. स्ट्राईक एंडला सागरसाठी सुद्धा क्षेत्ररक्षण त्याच प्रकारचं सजून ठेवलं आहे. ऑफ साईडला तडब्यांना एक क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉईंट डी पॉईंटला एक क्षेत्ररक्षण, कव्हर्सला एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. पंकज बोराडे. चेंडू ऑन साईडला पुल करायचा होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही. शॉर्ट पिच चेंडू होता यावेळेला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. लवकर शॉर्ट सिलेक्शन करतो इथं मात्र सागर. डॉट चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा पंकज गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या भूमिकेत आपण अविला पाहू शकता. सुभाष पाटीलला आपण पाहू शकता स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत. अवि परब, पुन्हा पंकज गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सागर. हा चेंडू यावेळेला सारा बॅटने खेळतोय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, मात्र त्याला आला होता क्षेत्ररक्षक डीप मधनं, पण त्याला बीट करून चेंडू जाते सीमापार. चौकार. स्वर्गीय विजय दादा नावान संग येतील दुरू दुरून. चौपेर फटकेबाजीचा खेळ बघाया येतील रसिक जन. बघाया येतील रसिक
राजदादाचं नियोजन थँक्यू डीजे. चौकाराने आत्मविश्वास मिळणार आहे सागरला. पंकज हा चेंडू लॉफ केला, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे पण तो डीप मध्ये. पंचांचा इशारा, तो चेंडू सीमारेषा जाऊन विसरतोय. षटकार. राजदादाचं नियोजन साऱ्या सामन्यांची वाढवतो शान. स्वर्गीय विजय दादा चषक गाजतय कोलवली गावन. स्वर्गीय थँक्यू डीजे. आपण आता पहिल्या चेंडूवरती बीट केल्यानंतर 2 चेंडूवरती 2 आक्रमक प्रहार बघायला मिळते. एक चौकार, एक ऑफ साईडला, एक ऑन साईडला. दसंख्या धापक 11. पुणे तर पंकज बोराडे गोलंदाजी मार्क टाकला सागर. हा चेंडू सरळ ड्राईव्ह करतो, यावेळेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पण तो पोचायच्या आधी चेंडू सीमा पार जातोय. चौकार. निमित्त काढलाय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा. निमित्त काढलाय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृतीच्या थँक्यू शतकात. डीजे. बघा पहिला चेंडू 3 चेंडू 4 चेंडू फेस केले. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार. सुरेख फलंदाजी करतोय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतो. 15 चेंडू झालेत अजूनपर्यंत. 5 गोट्या चेंडू. यायचा आपण इकडं. गोट्या हा चेंडू ऑन साईडला पुल करायचा होता. लिडिंग याचे फलंदाज बाद. पंच नोची खूण करतायत. 1+1 10 मिनिट आहेत. फ्री देखील असणारे. यस अवी फ्रीड आहे ना. यस फ्रीट. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणारे. जीवदान मिळतंय सागरला. आता पायचा फ्रीटचा चेंडू रवी कशा प्रकारे खेळतोय की रवी या चेंडूला फेकून देतो सीमारेषा पार. फ्रीटचा चेंडू पंकज वरती दबाव असणारे, कारण का समोर बघितलं तर आक्रमक फलंदाज रवी म्हात्रे. पंकज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला रवी. हा चेंडू यावेळेला प्रॉपर टायमिंग. चेंडू करतो हवाई सफर. षटकार. चषक फेमस ठाणे जिल्ह्याचा. बक्षीस लावले तो मोलाचा. आयोजन सुधीर शेठ पाटील दादांचा. विजय दादा क्रिकेट बोलवलीचा. रायगड ठाण्यात गाजतय नाव सुधीर शेठ पाटील दादांचा. रायगड ठाण्यात गाजतय नाव थँक्यू सुधीर डीजे. शेठ. चला बाळे संघ जरा एकत्र येऊ नका प्लीज. पंच आपल्याला सूचना करतायत सातत्याने. SP धावसंख्या धाव फलकर ती प्रशासक एक फ्लाइंग स्टार्ट बघायला मिळालाय सागर आणि रवीकडून. 23 धावा. खरं का लक्ष जर विचार केला तर आपण 65 धावांचं लक्ष आणि त्याला प्रत्युत्तर देण्याने एक चांगला स्टार्ट केलाय. 23 धावा धावफलकाती लागल्या आहेत. आता मात्र येणारे 24 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. संपत सुधीर पाटील फलंदाजी. यांचं देखील शुभागमन झालं आहे. दादांचे नक्कीच चिरंजीव आहेत. TV स्क्रीनवरती नक्कीच तुम्हाला मात्र हा दृश्य पाहायला मिळेल. संकल्प गीत आपल्यासोबत जॉईन झाला आहे. दादांचेच नक्कीच मी मानेल सुपुत्र आहेत. त्यांचं देखील अधिक सहर्ष स्वागत होतं. कॉमेंट्री बॉक्स भाऊ पाटील. थँक्यू. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला गुरुनाथ येतोय. गुरुनाथ बोराडे. पश्चात गुरुनाथ कशा प्रकारे गोलंदाजी करतो. P2 मध्ये. P1 मध्ये धावा आल्या 23. एक जीवदान देखील मिळाला सागरला. तो सागर आता कशा प्रकारे फलंदाजी करतो पाहायचंय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला पडल्यानंतर खाली राहिलाय. खूप वेगाने चेंडू फेकला होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. समीकरण बदलत चाललं. लगेच डॉट चेंडू गेला की समीकरण बदलतं. येणारे आपण तर 23 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर. चोळेगाव एनकडून राऊंड तिकडनं मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतो. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला. 2 चेंडू अप्रतिम फेकतोय. सागर सारख्या फलंदाला शांत ठेवण्याचं काम करतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलतं. येणारे 22 चेंडू आपण वेळे तर धावा हव्यात 42. सुरेख गोलंदाजी गुरुनाथ बोराडेच्या माध्यमातून.
लेफ्ट राऊंड इकडनं मारा करतोय चोळेगाव एनकडून सायकला सागर. चेंडू अतिशय सुरेख ड्राईव्ह बघायला मिळते डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत कव्हर रिझन मध्ये येतो चेंडूला फीड करतोय. 2 धावा झाल्या असत्या पण इथे मात्र एवढ्या चांगल्या फटक्यावर एकच धाव मिळते. तर संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा. गुरुनाथ चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत आपण विचार जर केला तर 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव दिली. स्ट्रायकेनला फलंदाज अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकता यावेळेला रवी म्हात्रे पाहिजे कशा प्रकारे आता फलंदाजी करतोय. कारण फ्रीडच्या चेंडूवरती एक षटकार दाखवलाय. नक्कीच आत्मविश्वास वाढला असणार या फलंदाजाचा. क्षेत्ररक्षणमध्ये बंटी पाटील थोडंसं बदल करतोय यावेळेला. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बेगनात जातोय लॉंग ऑनला ऑफ साईडला तडमॅन एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. गलतीमध्ये पॉईंटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण कव्हर्स. तर गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर सेकंडला रवी. चेंडू खूप चांगला होता यावेळेला सरळ बॅटने घेऊन करतोय. चेंडू जातोय लॉंग ऑनला. एकच धाव मिळते कारण मेघनाथ कोळ येतोय चेंडूला फीड करतो. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा. या षटकात अतिशय चांगली गोलंदाजी केली गुरुनाथने. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाले. काय गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. त्या 2 फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम करतोय गुरुनाथ. पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट राऊंड इकडनं मारा करतोय चोळेगाव यांकडून. फुलटॉस आहे. चुकीला माफी नाहीये. फ्लाइटेड षटकार. एकतीस धावा बघा. 5 चेंडू खूप चांगले फेकले होते पण शेवटचा चेंडू फुल टॉस फेकतो आणि क्रिकेटच्या भाषेत म्हणलं चुकीला माफी नाहीये. गुरुनाथ चेंडू यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिचिंग केले पण कुठे आले होते चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही. सुरेख गोलंदाजी. जरी षटकार गेला असेल पण मात्र चांगली गोलंदाजी बघायला मिळेल गुरुनाथ बोराडेच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण बदलतंय. आता मात्र धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा. येणारे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. थँक्यू डीजे. चला बाळेगाव संघ आपण जरा एकत्र येऊ नका. येणारे आपण बरे तर 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 11.33च्या सरासरी धावा कुटाव्या लागणार आहेत. कारण एकही गडी बाद झाला आहे. खास करून तर रवीला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय आपण बघितलं तर यावेळेला भरत येतोय. भरत बोराडे पुन्हा एकदा भरत बोराडे येतोय. आपल्या बघितलं पहिल्या स्पेलमध्ये वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन येतोय. चला जरा बाळेगाव संघ जरा फास्ट खेळायचं आहे. 3.5 होऊन गेलेले आहेत. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता यावेळेला बंटी थोडंसं क्षेत्ररक्षण बदल करतोय. शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक बॅकवर्ड स्कोअर लेग एक मिड विकेटला आपण पाहू शकता. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण मेघनाथला पाहू शकता. ऑफ साईडला थर्डमॅन पॉईंट एक क्षेत्ररक्षण कव्हर रिझनमध्ये. कव्हरचा क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर एक लॉंग अपला भरत. चेंडू फुल टॉस आहे. ऑन साईडला मन काय साईन वळतो चेंडू होतो कार्पेटच्या मिड विकेटला. एकदा पूर्ण करतोय. दुसरी धाव पूर्ण होते का पाहायचंय आणि फेकी मात्र अचूक येत नाही. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. कारण का 65 धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघ संघर्ष सुरू आहे. दोन्ही संघाच्या बाजूने धावा वाचवण्याचा संघर्ष सुरू आहे. धावा कुटण्याचा संघर्ष सुरू आहे. भरत बोराडे गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एनकडून राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय.
हा चेंडू लॉब केलाय. रवी मात्रे यासाठी ओळखला जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. कमी चेंडू जास्त धावा असा खेळ आहे रवी म्हात्रेचा. आणि षटकार आणि धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 39 धावा. 39 धावा धावफलकातील लागल्या आहेत. 26 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू बाकेत अजून विचार केला तर 16 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. एकही गडी बाद झाला नाहीये. धावसंख्या धावफलकात 39. तर पुन्हा एकदा भरत बोराडे गोलंदाजी मार्कवर. रवी खूप चांगली फलंदाजी करतो. 2 षटकार मारला आतापर्यंत रवीनी आपल्या या इनिंगमध्ये. भरत गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म तिकडे मार्क होतोय. हा चेंडू चांगला फेकला होता. यावेळेला ऑन साईडला खेळायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यावेळेला 30 सर्कलमध्ये स्वेकॉर रिझममध्ये. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केले ते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा. रवी प्रयत्न करतोय आणि यश देखील त्याला लाभतंय. आता मात्र सिंगल आली आहे. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सागर येतोय. तर भरत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सागर. अजूनही आपण बघता 25 धावांची गरज आहे. भरत बोराडे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सागर. जीवदान मिळालंय सागरला देखील. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक डीप मधनं येतोय. त्याला बीट करून लॉग लॉगच्या मधून जातो चेंडू सीमा पार. षटकार. अकरा चेंडूत 48 धावांची खेळी करतो. 28 धावांची खेळी करतो. जरा सागरसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय फलंदाजी करतोय. दोन्ही बाजूने आता मात्र अटॅक केला जातोय. सागर देखील अटॅकिंग फलंदाजी करतोय. रवी देखील अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. दस्तक्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 46 धावा आपण पाहू शकता. तर भरत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला सागर. चेंडू यावेळेला ऑनसाईडला खेळायचा होता. चेंडू सरळ निघून जातो यावेळेला यशरक्षाकडे बंटीकडे. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 46-65 धावांचं लक्ष असताना 46 धावा धावफलकात आल्या आहेत. अजून 19 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. कारण का इथून मात्र कोणताही संघ कमबॅक करू शकतोय. खास करून आपण तर रवी खूप चांगला क्रिकेट खेळतोय. 46 धावा आपण धावफलकात पाहू शकता. भरत गोलंदाजी मार्कवर. सायकल सागर. हा चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे मेघनाथ. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. बिग विकेट. सागर बॅक टू पवेलियन. तर आपण शुभ सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. नक्कीच उपस्थित मान्यवरांचा आपण मान सन्मान शुभ सन्मान करत आहोत. आमचे नितीन दादा चिकनकर आमच्यासोबत नक्कीच उपस्थित आहेत. दादांचा हा शुभ सन्मान आपण करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. उपस्थित मान्यवरांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून गुरुबंधनच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती परंपरा नक्कीच व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा हा शुभ सन्मान आमच्या नक्कीच नितीनदादा चिकनकर यांचा मात्र शुभ सन्मान आपण करत आहोत. दादा यायच्या रविवारी देखील सुपर संडेला नक्कीच स्पर्धा आपल्याला मात्र शेवटच्या अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळेल. जाऊया आपण मागच्या दिशेने काही उपस्थित अजूनही मान्यवर आपल्या व्यासपीठावरती नक्कीच उपस्थित झाले आहेत. त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. थोड्याच वेळात एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती नक्कीच जॉईंट होईल. त्या सर्वांचं नक्की अधिक सहर्ष स्वागत. स्पर्धेचा आजचा बघतो आपण 4था दिवस आणि मोठ्या संख्येने मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर जुने डोंबिवली संघ आपण देखील सज्ज राहायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने संघ मात्रेपाडा आपण उजव्या हाताला येऊन थांबा. मात्रेपाडा संघ. त्याच्यानंतर जुने डोंबिवली संघ आपण देखील आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन तिथे
थांबायचं आहे. तो कॉमेंट्री बॉक्स ऐकूया आपण बालू पाटील यांच्या माध्यमातून समालोचन. थँक्यू राहुल. येणारे 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. 9च्या सरसरीने धावा कुटाव्या लागणार आहेत. एकोणीस धावा पाहिजेत 12 चेंडू मध्ये. आपण पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर येतं. पुन्हा एकदा ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती तो गुरुनाथ येतोय. गुरुनाथने आपल्या षटकात धावा दिल्या तर फक्त आणि फक्त एक षटकार जाऊन सुद्धा आपण आता 8 धावा दिल्या. तो गुरुनाथ आता मात्र तशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे. जी P2 मध्ये गोलंदाजी केली ती गोलंदाजी इथं करतो का चौथ्या षटकात पाहिजे आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज हेमंत म्हात्रे आणि रवी म्हात्रे ही दोन बंधुराजाची जोडी पाहिजे तर कशा प्रकारे फलंदाजी करते आणि आपल्या संघाला इथून मात्र विजय रथावर नेऊन ठेवते का पाहायचं आहे. तर गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू स्टॉप लेनने खेळतो. हलक्या हाताने चेंडूला पुश करतो. एकदा मिळते कारण रवीला माहिती आपण हेमंतला माहिती आहे रवी जास्ती चांगला सेट झाला आहे. रवीला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे आपण म्हणतो 11 चेंडू आणि धावा हवे आहेत 18 धावा. तर गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड विकेटने मारा करतोय. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण थर्ड मॅन, एक बॅकवर्ड पॉईंटला, एक क्षेत्ररक्षण कव्हर रिजन मध्ये आपण पाहू शकता. एक लॉंग ऑफला गुरुनाथ. हा चेंडू ऑन साईडला पुल केलाय. प्रचंड ताकद बघायला मिळते. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावपर 50 कंप्लीट. टाळून जाते जरा गौरीपाडा संघासाठी. काय फलंदाजी करतोय. मंत्रमुग्ध करतो प्रेक्षकांना आपल्या फलंदाजीने. पण त्या गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला रवी म्हात्रे. चेंडू यावेळेला अपील होत आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. बिग विकेट.